नमस्कार. आज जी मी कविता लिहिली आहे ती वाचून दाखवते. त्याचं नाव आहे दाता जाण ईश्वर. खरोखरीच ईश्वर आपल्याला कठीण प्रसंगात मदत देत असतो. पण आपल्याच बुद्धीच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण ती अव्हेरत असतो आणि हे होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मी आठवण करून देते की दाता जाण ईश्वर. दात्याने देणे जरी आरंभिले, दात्याने देणे जरी आरंभिले, घेणाऱ्याचे हात ते मागे झाले, घेणाऱ्याचे हात ते मागे झाले. जरूर असता जाणीव न घेणे, जरूर असता जाणीव न घेणे, हेच ते भ्याड अहंकाराचे जिणे, हेच ते भ्याड अहंकाराचे जिणे. पोहणे न येई असा जो पडे पाण्यात, पोहणे न येई असा जो पडे पाण्यात, शहाणपण न ये जाता पाणी नाका तोंडात. नौकेस माघारी दवडे जी आली वाचवण्यास, नौकेस माघारी दवडे जी आली वाचविण्यास, मरणही न चुकेल मग हट्टीपणा धरल्यास, मरणही न चुकेल मग हट्टीपण धरल्यास. शहाणपणास जो ठेवी प्रवाहात, शहाणपणास जो ठेवी प्रवाहात, लौकिक शिक्षणाची कमी न भासे त्यास, लौकिक शिक्षणाची कमी न भासे त्यास. जिणे आनंदाचे जगेल तो नित्यास, जिणे आनंदाचे जगेल तो नित्यास, एक आदरणीय माणूस असेल तो खास. ईश्वररूपी दात्याचे आभार मानेल तो झकास, ईश्वररूपी दात्याचे आभार मानेल तो झकास. अहंकाराचे दान करेल तो विनाशायास, अहंकाराचे दान करेल तो विनाशायास. ईश्वराचे देणे असेल त्या प्रसादा समान, ईश्वराचे देणे असेल त्यासी प्रसादा समान. यमही देईल मग त्यास जीवदान, यमही देईल मग त्यास जीवदान. ईश्वरांनी जे काय दिलं आहे त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच सगळे मार्ग सापडतात. पण हे ईश्वराने दिलेलं देणं आहे हे न समजता लौकिक अर्थाने कुठेतरी कमी जास्त वाटून लौकिक अर्थाच्या मागे धावणारी जी माणसं असतात त्यांना हे देणं कळत नाही आणि अनेक गोष्टींना त्यांना मुकावं लागतं. हा संदेश या कवितेतनं द्यायचा आहे. कसा वाटला संदेश? आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.